आज रविवारी दुपारी आपण पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित करतोय. साधारणपणे शनिवारी संध्याकाळी असतो, पण आपल्याला कथेसाठी, कीर्तनासाठी एक वेळ मिळावा, श्रीकृष्णांच्या जवळ येण्यासाठी वेळ मिळावा आणि श्रीकृष्णांच्या भक्तांच्या जवळ येण्यासाठी वेळ मिळावा. रात्र झाल्यावर थोडा एक घाई असते, म्हणून आपण आज हा कार्यक्रम ठेवलाय आणि तुम्ही सर्व या कार्यक्रमामध्ये सामील झाला त्यासाठी तुम्हा सर्वांसाठी खूप खूप आभार. कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतामध्ये एक श्लोक म्हणतात, कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहां कृष्ण तहा नाही मायार अधिकार. श्रीकृष्ण सूर्यासारखे आहेत आणि मायादेवी आहे ती अंधारासारखी. जिथे उजेड असतो तिथे अंधार नसतो, त्याचप्रमाणे जिथे श्रीकृष्ण तिथे माया नसते. तर यामध्ये एक भक्त कृष्णदास कविराज गोस्वामी श्रीकृष्ण कसे सूर्या समान आहेत ही गोष्ट मांडतायत. आणि दामोदर लीला आपण ऐकतो कार्तिक महिन्यात. दामोदर लीला संपल्यानंतर श्रीकृष्ण त्या दामोदर अवस्थेत, बांधलेल्या अवस्थेत जेव्हा यशोदाबाई निघून जाते तेव्हा आजूबाजूला बघतात आणि त्यांची नजर पडते दोन वृक्षांवर, अर्जुन वृक्ष. आणि त्या दोन अर्जुन वृक्षाला बघून इतर कोणाला दोन वृक्ष दिसतील, पण श्रीकृष्णांना तर सर्व काही माहिती आहे. तर श्रीकृष्णांना माहिती आहे की ते दोन कुबेराचे मुलं आहेत, तर त्यांना मुक्त करतात श्रीकृष्ण. स्वतः बांधलेले आहेत पण त्यांना मुक्त करतात त्यांच्या शापातून. तर अशी श्रीकृष्णांची एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, आपण त्यांना या डोळ्यांनी समजू नाही शकत. तर जेव्हा स्वतः बांधलेल्या अवस्थेमध्ये त्यांना मुक्त करतात तेव्हा नलकुबेर आणि मणिग्रीव हे समोर उभे आहेत दोघं. तेव्हा त्यांना काय म्हणतात, तुम्हाला माहितीये का मी तुम्हाला का मुक्त केलं? कारण नारद मुनींनी सांगितलं होतं, नारद मुनींनी शाप दिला तुम्हाला, तुम्ही विना वस्त्राचे तुम्ही फिरत होतात आणि म्हणून नारद मुनींनी तुम्हाला शाप दिला. आणि नारद मुनींनी म्हटलं की तुमचा जन्म नंद महाराजांच्या अंगणात होईल आणि तुम्हाला परमेश्वरच मुक्त करतील. तर नारद मुनींनी सांगितलं म्हणून मी आलो, मला तुमच्या प्रती काही आकर्षण नाही, मला तर भक्तांप्रती आकर्षण आहे. आणि तुम्ही काही भक्त नाही, तुम्ही काहीतरी वेगळंच करत होते गंगा नदीत. तर तुमच्याकडे का मी आलो? कारण भक्तांनी आशीर्वाद दिला तुम्हाला शापाच्या रूपात, म्हणून आलो. आणि तेव्हा श्रीकृष्ण एक श्लोक म्हणतात, त्यामध्ये म्हणतात की एक भक्त आहे तो सूर्यासारखा असतो आणि सूर्यासमोर ज्या प्रकारे अंधार राहत नाही, तसाच एका भक्ताच्या समोर आपल्या हृदयातले जे दुर्गुण आहेत ते राहत नाहीत. तर एक श्लोक मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यामध्ये भक्त भगवंतांची स्तुती करतात की तुम्ही सूर्यासारखे आहात म्हणून. आणि सर्व अवतारी कृष्ण ते नलकुबेर आणि मणिग्रीवला सांगतात की शुद्ध भक्त एका सूर्यासारखे असतात आणि त्या सूर्यासमोर आपल्या हृदयातले दुर्गुण टिकत नाहीत. तर या दोघांमधून कोण खरं बोलतोय? दोघं खरे बोलतात. श्रीकृष्ण पण तसे आहेत आणि शुद्ध भक्त पण तसे आहेत, नारद मुनी पण तसे आहेत. तर आज सकाळच्या क्लासमध्ये आपण श्रीकृष्णांच्या एका अवताराबद्दल चर्चा केली, कल्की आणि श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल चर्चा केली. तर श्रीकृष्णांची स्तुती झाली. तर आज दुपारी आपण कोणाची स्तुती करणार? कोणा एका शुद्ध भक्ताची स्तुती करणार. तर उद्या जी तिथी आहे सोमवारी, ती आहे गोपाल भट्ट गोस्वामी तिरोभाव दिवस. म्हणून गोपाल भट्ट गोस्वामी कोण आहेत हे जाणून घेण्याचा आपण एक प्रयत्न करूया. तर ज्या प्रकारे विष्णू हे शक्तिशाली आहेत, त्याच प्रकारे शुद्ध वैष्णव हे पण शक्तिशाली आहेत. आणि म्हणून गोपाल भट्ट गोस्वामी यांच्याबद्दल चर्चा करताना आपल्याला असं वाटू नये की अरे आम्ही सत्संग कार्यक्रमामध्ये आलो परमेश्वराबद्दल ऐकण्यासाठी. नाही, परमेश्वर आणि शुद्ध भक्त यामध्ये काही अंतर नाही, दोघांचा प्रभाव तोच आहे. तर गोपाल भट्ट गोस्वामींबद्दल आपण चर्चा करूया. श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन चरित्र लिहिलं कृष्णदास कविराज गोस्वामींनी. आणि कृष्णदास कविराज गोस्वामींचं तेव्हा वय 92 होतं. तर या म्हातारपणात एक घटना घडली. त्यांच्या घरी ते आणि त्यांचे भाऊ राहत आणि त्यांच्या घरी भगवंत होते, मूर्ती होती. त्या मूर्तींची पूजा करण्यासाठी एक गुणार्णव मिश्र नावाचा एक पुजारी ठेवला होता. आणि त्या गुणार्णव मिश्र पुजाऱ्याने पूजा करत होते भगवंतांची. आणि तेवढ्यात नित्यानंद प्रभूंचे एक संगी
तिथे पोहोचले त्या घरी, आणि त्यांचा योग्य सन्मान नाही केला गुणार्णव मिश्राने. त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये इतके तल्लीन होते की त्या भक्ताकडे दुर्लक्ष केलं त्यांनी. ते जे भक्त होते त्यांना वाईट वाटलं. तर ते भक्त म्हणाले, मी इथे आलो पण कोणी काय मला बोललं पण नाही, काय माझा सन्मान पण नाही केला, तर मला असं वाटतंय की तुम्ही लोक खूप व्यस्त आहात म्हणून, आणि ते चिडून तिथून निघून गेले. तर ही गोष्ट जेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामींना कळली तेव्हा ते त्या गुणार्णव मिश्राला ओरडले, म्हणाले, अरे तू भगवंतांची सेवा करतोयस पण तुला माहिती नाही का की भक्त हे भगवंतांना प्रिय असतात. तर भगवंतांची आरती जर आपण करतोय पण आपल्या समोर जर कोणी शुद्ध भक्त आले, तर रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू मध्ये सांगतात, आपण भगवंतांना सांगायला पाहिजे की आता ही आरती मी इथे तात्पुरता पॉज करतो, थांबवतो, स्थगित करतो, कारण एक शुद्ध भक्त आले आहेत. आपण त्यांना हार वगैरे घालून त्यांचं स्वागत करायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे, मी ऍक्च्युली आरती करत होतो, भगवंतांच्या सेवेत होतो, पण तुम्ही आलात तर तुम्हाला इथे बसा 2 मिनिटं, आरती संपवून मी परत येतो. आणि मग त्यांची परवानगी, भगवंतांची परवानगी घेऊन भक्तांची काळजी घ्यायला पाहिजे, आणि भक्तांची परवानगी घेऊन भगवंतांची जी काळजी घेणं अपूर्ण राहिलं होतं ते पूर्ण करायला पाहिजे, आणि नंतर मग परत भक्ताकडे यायला पाहिजे. तर कृष्णदास कविराज गोस्वामी त्या गुणार्णव मिश्राला ओरडले की तू असं कसं काय केलं असं. तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामीचे जे मोठे भाऊ होते ते मोठे भाऊ त्यांची बाजू घेतली, त्या पुजारीची बाजू घेतली मोठ्या भावाने, आणि म्हणाले, श्री चैतन्य महाप्रभूंना आम्ही तर स्वीकार करतो, श्री चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत, पण हे जे भक्त आले होते हे नित्यानंद प्रभूंच्या ओळखीचे, तर नित्यानंद प्रभू थोडी भगवंत आहेत. तर कृष्णदास कविराज गोस्वामीने इतकं वाईट वाटलं की तू श्री चैतन्य महाप्रभूंना मानतोस आणि नित्यानंद प्रभूंना नाही मानत. तर त्यावेळेस कृष्णदास कविराज गोस्वामी आणि त्यांच्या भावामध्ये भांडण झालं. ते म्हणत होते की श्री चैतन्य महाप्रभू ठीक आहे पण नित्यानंद प्रभूंना आपण काय एवढं करायचं, आणि ते पण नित्यानंद प्रभूंचे ओळखीचे भक्त होते. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतायत, जर श्री चैतन्य महाप्रभू महत्वपूर्ण आहेत तर नित्यानंद प्रभू पण महत्वपूर्ण आहेत, आणि नित्यानंद प्रभू जर महत्वपूर्ण आहेत तर त्यांच्याशी जुळलेले भक्त पण महत्वपूर्ण आहेत, तू भेदभाव कसा करू शकतोस. तर तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांच्या भावाला म्हणतात, एक काम कर, तू नास्तिक झालास तरी चालेल, पण तू मला हे ऐकू नकोस की माझ्यासाठी फक्त श्री चैतन्य महाप्रभू महत्वपूर्ण आहेत आणि नित्यानंद प्रभू महत्वपूर्ण नाही आहेत. नास्तिक झाला तरी चालेल. तर हा सगळा वादविवाद झाला आणि कृष्णदास कविराज गोस्वामी झोपी गेले, आणि त्या रात्री स्वप्नामध्ये नित्यानंद प्रभू आले आणि म्हणाले, काल संध्याकाळी जे काही झालं ते सगळं मी ऐकलं आणि मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तू जे म्हणालास ते बरोबर म्हणालास. असं कधी करायला नाही पाहिजे की फक्त भगवंतांना श्रेष्ठ स्थान द्यायचं आणि भक्तांना आपण तुच्छ बघायला पाहिजे. तर म्हणून आज मी तुला एक विशेष कामगिरी देतोय. श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर एक पुस्तक लिहिण्याची गरज आहे, आणि ते पुस्तक तू लिहिशील. तर आपण भगवंतांचं जेव्हा दर्शन घेतो त्या दर्शनाच्या बाजूला जे चित्र आहेत त्याच्यामध्ये मध्यभागी एक चित्र आहे. नित्यानंद प्रभू कृष्णदास कविराज गोस्वामींना आदेश करतायत की तुम्ही जाऊन श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर त्यांचं जीवनचरित्र लिहा. संध्याकाळी हे भांडण झालं, कृष्णदास कविराज गोस्वामींनी भक्ताची बाजू घेतली. त्या रात्री नित्यानंद प्रभूंनी श्री कृष्णदास कविराज गोस्वामींना 92च्या वही सांगितलं, तू आता वृंदावनला जा, आणि वृंदावनला जाऊन तू तिथे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी हे सगळे राहतात, त्यांच्याकडून ऐकून तू आता श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवनचरित्र लिह. तर तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी वृंदावनला गेले. राधा मदन मोहन त्यांच्या समोर गेले, त्यांना सांगितलं, नित्यानंद प्रभूंनी मला आदेश दिला, मला विनंती नाही केली, आणि म्हणतात, आम्ही वृद्ध जरा तूर लिखिते का पाय कर, मने किच्छू स्मरणे न होय. म्हणतात, आम्ही वृद्ध जरातूर, मी वृद्ध आहे, लिखिते कापाय कर, लिहिताना माझा हात पण असा थरथर कापतो, मने किच्छू स्मरणे न होय, मनामध्ये काही स्मरण पण नाही येत. पण म्हणतात तरी पण एक खूप मोठी विस्मयकारक गोष्ट आहे, तरी पण शक्य होतंय लिहिणं. का? तर मदन मोहनांचा आशीर्वाद मिळाला. मदन मोहन समोर जेव्हा गेले तेव्हा त्यांनी प्रार्थना केली, तर मदन मोहनच्या गळ्यातून आपोआप एक माळा पडली, आणि ती माळ पुजाऱ्यांनी त्यांना आणून दिली आणि म्हणाले की मदन मोहननी तुम्हाला आशीर्वाद दिले म्हणून. तर ते आशीर्वाद घेऊन कृष्णदास कविराज गोस्वामींनी लिहायला सुरू केले. आता लिहिण्यासाठी सगळ्या गोस्वामींना जाऊन विचारायला पाहिजे, तुमची श्री चैतन्य महाप्रभूंची काय आठवण आहे, तुम्हाला श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल तुम्ही काय स्मरण केलंय. तर काय करणार, मग प्रत्येक एकेकाकडे गेले, रूप गोस्वामींकडे गेले, सनातन गोस्वामींकडे गेले.
तर एका भक्ताकडे गेले, त्यांचं नाव होतं गोपाल भट्ट गोस्वामी. गोपाल भट्ट गोस्वामी म्हणाले, मी तुला सगळं काही सांगायला तयार आहे, एकच अट आहे माझी, पूर्ण चैतन्य चरितामृतामध्ये एकदा पण माझं नाव नाही यायला पाहिजे. आता कृष्णदास कविराज गोस्वामींना आदेश मिळालाय आदि गुरु नित्यानंद प्रभूंकडून की तुला लिहायचं आहे, आणि ते पुस्तक लिहिण्यासाठी त्यांचं जे योगदान आहे ते महत्वाचं आहे. तर त्यावेळेस त्यांची ती अट स्वीकार करायची की नाही करायची. आपल्याला एखादी सेवा मिळाली आणि आपल्याला विचारलं नाही की तुम्हाला ती सेवा करायची आहे का, आदेश दिला तुम्हाला ती सेवा करायची आहे, आणि ती सेवा करण्यासाठी कोणावर तरी तुम्ही अवलंबून आहात, आणि तो भक्त एक अट टाकतो, तर ती अट तुम्ही मान्य करणार की तुम्ही तुमची अट सांगणार की नाही मी तुमची अट नाही म्हणून. त्याला म्हणतात भक्त. त्याला जो आदेश मिळालाय तो त्यांनी गप गुमान स्वीकार केला. तेव्हा त्यांनी अट नाही मांडली, नित्यानंद प्रभूंना अट नाही मांडली. मग एक काम करा, तुम्ही सगळ्या भक्तांना सांगा की मी जेव्हा जाऊन विचारीन तेव्हा गप गुमान सांगायचं. तो भक्त कसा आहे, त्याला जेव्हा आदेश मिळाला तेव्हा विना अट त्यांनी स्वीकारला. पण तो जेव्हा भक्तांकडे चालला आणि म्हणतोय की तुम्ही मदत करणार का, तर त्या भक्तांची जी अट आहे ती त्यांनी गप गुमान स्वीकार केली. आणि जेव्हा एक भक्त अशा प्रकारे वागतो, स्वतः काही अट नाही ठेवत पण दुसऱ्या भक्तांच्या अटींना स्वीकार करतो, तेव्हा त्याला ती शक्ती मिळते श्री कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर श्री चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ लिहिण्यासाठी. ग्रंथ लिखाण कोणा एका व्यक्तीवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर जर ग्रंथ लिहायचा असेल त्याला शक्ती लागते, त्याला ज्ञान नाही लागत. थोर व्यक्तिमत्वावर जेव्हा पुस्तक लिहायचं असतं तर ते ज्ञान फक्त गोळा नाही करायचंय, त्याला ग्रहण करायला लागतं आणि नंतर लिहायला लागतं. तर भगवंतांच्या जीवनावर जर पुस्तक लिहायचंय त्यासाठी शक्ती लागते, आशीर्वाद लागतात, आणि ते आशीर्वाद जे आहेत ते आरडा ओरडी करून नाही मिळत, दम देऊन नाही मिळत, त्यासाठी विनवण्या करायला लागतात. तर गोपाल भट्ट गोस्वामी आहेत, इतके नम्र आहेत, त्यांनी सांगितलं की माझं नाव जर तू नाही टाकलंस तर मी तुला सांगेन. कृष्णदास कविराज गोस्वामींकडे काही पर्याय, तर म्हणाले ठीक आहे पण तुम्ही सांगा मला. तर असे हे गोपाल भट्ट गोस्वामी आहेत. श्री चैतन्य महाप्रभू 1510 या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. 1486 मध्ये त्यांचा जन्म झाला. तर 24 वर्ष जेव्हा त्यांचं वय होतं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास स्वीकारला. तर 1510 मध्ये माघ महिन्यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास स्वीकारला. फाल्गुन महिन्यामध्ये त्यांनी तो प्रवास केला जगन्नाथपुरीला, आणि फाल्गुनच्या शेवटी होळी येते, डोल पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा, त्या दिवशी त्यांनी जगन्नाथ मध्ये पुरीमध्ये मोठा उत्सव असतो त्याच्यामध्ये सामील झाले. चैत्र महिन्यामध्ये सार्वभौम भट्टाचार्यांशी त्यांची ओळख झाली आणि सार्वभौम भट्टाचार्यांना त्यांनी शिष्य बनवलं. आणि नंतर वैशाख महिन्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी एक युक्ती केली, त्यांना प्रचार करायचा होता. श्री चैतन्य महाप्रभू नवद्वीप मध्ये आहेत, त्यांची प्रेमळ आई आहे, त्यांची प्रेमळ एकनिष्ठ त्यांची पत्नी आहे. या सगळ्या अशा प्रेमळ भक्तांना सोडून श्रीवास पंडित तिथे आहेत, मुरारी गुप्ता तिथे आहेत, अद्वैत आचार्य तिथे आहेत, चंद्रशेखर आचार्य तिथे, हे सगळे प्रेमळ भक्त तिथे आहेत. या सगळ्या भक्तांना, प्रेमळ भक्तांना सोडून, आपण तर ऐकतो की श्रीकृष्ण नेहमी भक्तांच्या दिशेने धावतात, श्री चैतन्य महाप्रभू या सगळ्या प्रेमळ भक्तांना नवद्वीप मध्ये सोडून जगन्नाथपुरीला का आले? प्रचार करण्यासाठी. त्यांचा प्रचार जो पुरी नवद्वीप मध्ये होत नव्हता तो प्रचार त्यांना करायचा. प्रचारासाठी श्रीकृष्णांनी संन्यास स्वीकारला. तर माघ महिन्यामध्ये आले, 4 महिन्यामध्ये युक्ती केली श्री चैतन्य महाप्रभूने. म्हणाले माझा मोठा भाऊ घर सोडून गेला होता तर त्याला शोधायला मला दक्षिण भारतामध्ये जायचंय, आणि अशी युक्ती करून वैशाख महिन्यामध्ये गरमीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताकडे निघाले. जनरली वैशाख महिन्यामध्ये कोणी दक्षिण भारताकडे जात नाही, गरमी होते, पण श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेसाठी तेव्हा निघाले. आणि असं करत करत आषाढ महिन्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू श्रीरंगम इथे पोहोचले. श्रीरंगम इथे पोहोचले तर श्रीरंगम मध्ये रंगनाथ स्वामींचं मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन भगवंतांची जेव्हा मूर्तींचं त्यांनी दर्शन केलं, इतके आनंदी झाले. दररोज मंदिरात जाऊन लांब दीर्घ काळासाठी नुसतं संकीर्तन करायचे श्री चैतन्य महाप्रभू. आणि दक्षिण भारतातल्या भक्तांनी पण अशा प्रकारे प्रेम संकीर्तन कधी बघितलं नव्हतं. नाम संकीर्तन तर तिथे पण होतं, दक्षिण भारतामध्ये पण श्रीपाद रामानुजाचार्य आहेत,
त्यांच्या दीक्षेचा जो प्रकरण आहे, त्यांना एक गोष्टीपूर्ण म्हणून एक गुरु महाराज होते त्यांचे, तर गोष्टीपूर्णने रामानुजाचार्याला सांगितलं जवळ ये, आणि त्यांच्या कानामध्ये एक मंत्र सांगितलं आणि म्हणाला, हा मंत्र गुप्त मंत्र आहे, मी तुला दीक्षा देतोय आणि दीक्षा देताना तुझ्या कानामध्ये हा मंत्र म्हणतोय, हा मंत्र कोणालाही सांगायचा नाही, आणि जर हा गुप्त मंत्र जो मी तुला देतोय हा जर तू कोणाला सांगितलास तर तू गुरु अवज्ञा केल्याच्या मार्गाने नरकात जाशील. मग त्याच्या कानात बोलले, ओम नमो नारायणाय. रामानुजाचार्यांनी त्या गोष्टीपूर्ण संन्यासींच्या कानातून तो मंत्र ऐकला, कंपन झालं त्यांना, म्हणजे काय या हरिनामामध्ये शक्ती आहे. आणि बाहेर गेले दीक्षा घेऊन, आणि दुपारी मंदिरात बसले होते तेव्हा विचार केला, हा मंत्र ऐकून गुरु महाराजांनी सांगितलं की तू वैकुंठाला प्राप्त करशील. या जगामध्ये मी बघतो सगळेजण आजारी आहेत आध्यात्मिक दृष्टीने. मला हा मंत्र जर मी सगळ्यांना वाटप केला तर हे सगळेजण वैकुंठाला जातील. फक्त एकच समस्या आहे, गुरु महाराजांनी सांगितलं हा मंत्र तुझ्यासाठी आहे, सगळ्यांसाठी नाही आहे, तू नरकात जाशील. तर रामानुजाचार्य मनातल्या मनात विचार करतायत, जर मी हा मंत्र इतरांना दिला हे सगळेजण वैकुंठाला जातील, त्यांना गुरु महाराजांच्या बोलण्यावर श्रद्धा आहे, मी एकटा नरकात जाईन तर काय चालेल का मला? तर रामानुजाचार्यांनी थोडं माप तोल केला आणि म्हणाले, मी नरकात जायला तयार आहे, पण हे सगळे वैकुंठाला जातील. आणि त्या दिवशी त्या मंदिरामध्ये, त्या गावामध्ये रामानुजाचार्यांनी एका माणसाला सांगितलं, सगळ्यांना जाऊन सांग, आज संध्याकाळी सर्व आजारांवर, सर्व समस्यांवर एक गुप्त औषध श्रीपाद रामानुजाचार्य देणार आहेत, तर सगळ्यांनी मंदिरात यायचं म्हणून. तर रामानुजाचार्य औषध देणार आहेत सगळ्यांच्या समस्या. सगळेजण एका ठिकाणी आले, आणि दक्षिण भारतामध्ये प्रत्येक मंदिराच्या समोर एक गरुड स्तंभ असतो. श्रीपाद रामानुजाचार्य त्या गरुड स्तंभावर चढले आणि म्हणाले, कोण कोण समस्येने ग्रस्त आहे? सगळ्यांनी हात वर केले. म्हणाले, आता लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला सर्व समस्यांचं एक औषध देतो. आणि त्या गरुड स्तंभावरून रामानुजाचार्य जोरात बोले, ओम नमो नारायणाय. आणि हा आवाज ते सर्व, जसं तुम्ही लोक एका आवाजात बोलले तसं ते सर्व गावकरी एका आवाजात बोलले, ओम नमो नारायणाय. विचार करा कसा तो आवाज येतो, त्यामुळे शक्ती आहे ना. तर हे लोक असे सगळे त्रासलेले आहेत आपल्या जीवनामध्ये, आणि रामानुजाचार्य म्हणतात याने तुमचं औषध आहे, हे याने सगळे समजले जातील. आणि त्या श्रद्धेने ते लोक बोलले, ओम नमो नारायण आहे, आणि तो आवाज असा पूर्ण दुमदुमला, पूर्ण गोल फिरला तो आवाज, आणि सगळ्या जणांच्या हृदयामध्ये एक शुद्ध वातावरण निर्मिती झाली. फक्त एकच गोष्ट झाली की तो आवाज जेव्हा दुमदुमला तेव्हा रामानुजाचार्यांच्या गुरु महाराजांच्या आश्रमात पण गेला, आणि त्यांनी पण तो ऐकला, आणि त्यांना चीड आली, आणि ते म्हणाले, कोणी केलं हे? शोधून काढलं की रामानुजाचार्यांनी केलं. रामानुजाचार्यांना बोलवलं, त्यांचे ओठ असे थरथर थरथर रागाने कापत होते. तुला माहितीये तू काय केलंस? तुला आज सकाळी मी दीक्षा दिली, आज सकाळी तुला सांगितलं होतं हा गुप्त मंत्र आहे, हा सर्वांसाठी नाहीये, याला पात्रता लागते, हरिनामाचा उच्चारण करायला पात्रता लागते, तू माझी अवज्ञा केली, सगळ्यांना दिलास, तू नरकात जाशील. पण ते जेव्हा बघितलं तेव्हा रामानुजाचार्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते, आणि रामानुजाचार्यांच्या डोळ्यांमध्ये जे अश्रू होते ते रागाचे नव्हते. अच्छा, मला नरकात पाठवताय, गुरु गुरु झाले तर काय डोक्यावर बसणार आहेत? तसं नव्हतं, नम्रपणे उभे होते. मग ते म्हणाले, त्यांच्या चेहऱ्यावर काय हावभाव नाही. त्यांना विचारले, तू सांग असं का केलंस तू? म्हणे, गुरु महाराज, तुम्ही मला सांगितलं की सर्व समस्यांच्या, सर्व आजारांवर हा एक औषध आहे. मी विचार केला, इतके लोक त्रस्त आहेत, जर मी त्यांना वैकुंठाला पाठवू शकलो, मी एकटा नरकात गेलो तर काय समस्या आहे? ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने रामानुजाचार्यांनी ही गोष्ट सांगितली, त्या गुरूंवर प्रभाव झाला. कारण ना, आपले शब्द प्रभावी नाही ठरत, तेच शब्द जेव्हा एक योग्य व्यक्ती बोलतो तर त्याच्या त्या भावना असतात त्याच्यामध्ये, तर त्या प्रभावी करतात. आपण हरे कृष्ण महामंत्र बोलतो आणि प्रभुपाद हरे कृष्ण महामंत्र बोलतात. प्रभुपादांच्या हरे कृष्ण महामंत्राने पूर्ण जग पवित्र झालं, आपल्या हरे कृष्णने आपण स्वतः पण पवित्र होत नाहीये.
हरे कृष्ण महामंत्र तोच. तर रामानुजाचार्यांनी जेव्हा हे उत्तर दिलं, ते गुरु प्रभावित झाले आणि म्हणाले, माझ्या मनामध्ये आजपर्यंत हा असा विचार नाही आला कधी की हा वैकुंठाला जाईल, हा वैकुंठाला जाईल, हा वैकुंठाला जाईल. आज मला लक्षात आलं की तू माझा गुरु आहेस. आणि त्या दिवशी त्यांच्या दीक्षा गुरूंनी रामानुजाचार्यांना तू माझा दीक्षा गुरु म्हणून स्वीकारलं का? तू आज मला एक मोठी गोष्ट सांगितलीस. प्रश्न हा नाही की आपण किती पवित्र आहे, प्रश्न हा आहे की आपण इतरांसाठी दया ठेवायला पाहिजे. तर म्हणून दक्षिण भारतात पण हरिनाम होतो, पण तो प्रेम संकीर्तन नाही होत. तर दक्षिण भारतामध्ये श्रीरंगममध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू हरिनाम करतायत, तर लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. हरे कृष्ण. ज्या प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू भगवंतांना बघतात फक्त, त्या बघण्यामध्ये पण प्रेम, त्या नृत्य करण्यामध्ये प्रेम, तर लोक सगळ्याचे प्रभावित व्हायचे. आणि त्यावेळेस रंगनाथ स्वामींचे मुख्य पुजारी, हेड पुजारी एक परिवार होता. 3 भाऊ होते. सगळ्यात मोठ्या भावाचं नाव होतं तिरुमला भट्ट, मधल्या भावाचं नाव होतं व्यंकट भट्ट आणि तिसऱ्या भावाचं नाव होतं प्रबुद्ध भट्ट. तर मधले जे भाऊ होते व्यंकट भट्ट, त्यांचा मुलगा होता, त्याचं नाव होतं गोपाल. आणि जेव्हा व्यंकट भट्टने पहिल्यांदा हरिनाम तर त्यांनी ऐकलंय, पण प्रेम संकीर्तन कधी बघितलं नव्हतं. म्हणाले हे संन्यासी आहेत, हे आता चातुर्मास मध्ये कधी प्रवास नाही करणार, तर या संन्यासीने जर माझ्या घरी आले आणि राहिले तर माझं घर पवित्र होईल, माझा परिवार पवित्र होईल. लगेच त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना विनंती केली, 4 महिने तुम्ही इथेच राहणार का? आमचं घर पवित्र होईल. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, एनिवे मी प्रवास करणार नव्हतो आणि तुम्ही तर पुजारी आहात, तुम्ही तर वैष्णव आहात, तर तुमच्या घरी का नाही राहणार. व्यंकट भट्ट श्री चैतन्य महाप्रभूंना आदराने आपल्या घरी घेऊन गेले. त्यांचं त्यांनी पाद प्रक्षालन केलं आणि पाद प्रक्षालन करून त्याचे पाणी होतं स्वतःवर टाकलं, त्यांच्या पत्नीवर टाकलं आणि त्या गोपालवर पण टाकलं. गोपालवर पहिल्यांदा जेव्हा ते पाणी पडलं, ज्याने श्री चैतन्य महाप्रभूंचे पाय धुतले, त्याच्यावर कंपन झालं. त्याला शुद्ध निरागस आहे तो मुलगा, त्याला माहितीच नाही जग कसं चालतं. त्या शुद्ध मुलावर जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंचा पाद प्रक्षालन झालेलं पाणी पडलं, त्याच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं आणि त्याला त्या शुद्ध अवस्थेमध्ये एक लक्षात आलं, हे जे संन्यासी आहेत हे संन्यासी नाही आहेत, हे भगवंत परमेश्वर स्वतः आहेत म्हणून. आणि ते आता भगवंत परमेश्वर माझ्या घरी राहणार आहेत. तर श्री चैतन्य महाप्रभू 4 महिने तिथे राहिले आणि या लहान मुलाने आपल्या वडिलांना विनंती केली की मला यांची सेवा करायची तुम्ही संधी देणार का? तर एका आई वडिलांना याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट पाहिजे. जर वैष्णव आई वडील असतील तर त्यांच्या मनात फक्त एकच भावना असते, माझ्या मुलाने कोणातरी साधूचा संग करावा, माझ्या मुलाने भगवंतांची सेवा करावी. तर व्यंकट भट्ट म्हणाला, माझ्या मनातलं हेच होतं की तू श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा करण्यात तू स्वतः मागतोयस, तर तू त्यांची सेवा कर. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या गोपाळाला उचललं आणि आपल्या कुशीत बसवलं आणि त्याला आलिंगन केलं. श्री चैतन्य महाप्रभूंचं आलिंगन काय असेल विचार करा. ते आलिंगन करून गोपाळ बेशुद्ध झाला, आवृत्त झाला, त्या भावनांनी, प्रेमाच्या भावनांनी आवृत्त झाला आणि बेशुद्ध झाला. आणि नंतर त्याला जेव्हा जाग आली तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्याला सांगितलं, तू रोज येऊन माझी चरण सेवा करू शकतोस. तर श्री चैतन्य महाप्रभू रंगनाथ स्वामींचं जेव्हा दर्शन करायचे आणि कीर्तन करून जेव्हा थकून यायचे, तेव्हा हा गोपाळ 4 महिन्यांपर्यंत त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचे पाद संवाहनाची सेवा केली. विचार करा. तर 6 गोस्वामींमधले हे असे असतील ज्यांना 7 वर्षांचं वय असताना 4 महिने श्री चैतन्य महाप्रभूंची रोज सेवा करायला मिळाली, पर्सनल सेवा करायला मिळाली. आपण नारद मुनींबद्दल खूप ऐकलंय, नारद मुनी आपल्याला खूप प्रभावी आहेत. नारद मुनी कसे झाले? पूर्वीच्या जन्मी एक दासीपुत्र होते आणि अशाच प्रकारे जेव्हा चातुर्मास होता तेव्हा चातुर्मासाच्या वेळेस त्यांच्या घरी कोणी साधू आले आणि राहिले. आणि कारण आई होती, वडील तर नव्हते, तर आईने सांगितलं मी स्वयंपाक करीन आणि तू जाऊन त्यांना जेवायला वाढ म्हणून. असं 4 महिने त्या साधूंची सेवा केली त्या दासीपुत्राने. आणि एक दिवशी त्या साधूंचा महा प्रसाद खाल्ला आणि त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराप्रती आकर्षण निर्माण झालं आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यूनंतर पुढचा जो जन्म त्यांना मिळाला तो नारद मुनींचा मिळाला. तर ही कथा कोण सांगतात? नारद मुनी स्वयं सांगतात. आणि नारद मुनी स्वतः आपल्या शिष्याला सांगतात, व्यासदेवाला, तुला माहिती आहे मी कोण होतो? मी दासी पुत्र होतो साधारण,
आणि त्या दासीपुत्राने 4 महिने साधूंची सेवा केली, तर आज मी नारद मुनी झालोय म्हणून. तसंच हे गोपाळ आहेत, त्यांनी 4 महिने साधू रूपी परमेश्वराची सेवा केली. त्याच्यामध्ये साधू सेवा पण झाली आणि परमेश्वराची पण सेवा झाली. विचार करा, या गोपाळ भट्ट, व्यंकट भट्टच्या मुलाला काय मिळेल म्हणून. तर त्याला इतकं आकर्षण निर्माण झालं भगवंतांप्रती. एक दिवशी गोपाळ मनातल्या मनात विचार करत होता. ब्रह्मदेवांना त्यांनी स्मरण केलं. विधी, विधी म्हणजे नशीब. तर नशीब जनरली ब्रह्मदेव सृष्टी करतात, तर त्यांना उद्देशलं जातं. तर म्हणाले, काय माझ्याकडून गुन्हा झाला की श्री चैतन्य महाप्रभू जे नादियामध्ये जन्मले, मला तुम्ही नादियाच्या आजूबाजूला जन्म नाही दिला, मला तुम्ही नादियापासून दूर श्रीरंगम मध्ये जन्म दिला. काय माझा दोष आहे की श्री चैतन्य महाप्रभू यांचे लांब सुंदर दाट केस होते, कधी कधी त्यांच्यामध्ये फुलं लावायचे आणि गळ्यामध्ये वनमाला असायची आणि गळ्यामध्ये अजून दागिने असायचे आणि पितांबर वस्त्र घालून श्री चैतन्य जेव्हा नादियाच्या रस्त्यांवर जेव्हा नाम संकीर्तन करायचे, तेव्हा ज्या प्रकारे जो आला, जगाई मधाई कोणी असू दे, सगळ्यांना कृष्ण प्रेम देऊन टाकलं. नादिया विश्वंभर, नादिया निमाईनी. तेव्हा मी श्रीरंगम मध्ये का होतो, इतका दूर का होतो? मला का तुम्ही असं दूर केलं, मला तुम्ही असं का वंचित केलं? अशा प्रकारे गोपाळ रडायला लागला. गोपाळाला लक्षात आलं हे श्रीकृष्ण आहेत म्हणून. त्या दिवशी गोपाळ जेव्हा झोपला, तेव्हा गोपाळला एक दिव्य स्वप्न आलं. गोपाळ पोचला नादियामध्ये. नादियामध्ये श्री चैतन्य महाप्रभू पूर्व आश्रमात जेव्हा होते, तेव्हा त्याचे असे लांब छान केस होते, खूप सुंदर दिसायचे. त्याला असं चुडा बांधायचे वर आणि त्याला पण फुलं लावायचे आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा प्रकारे नाम संकीर्तन करत होते. आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या शेजारी गोपाळ उभा होता आणि श्री चैतन्य महाप्रभू हात धरून त्यांना पण नाम संकीर्तन करत होते. आणि तेवढ्यात तिथे नित्यानंद प्रभू आले, अद्वैत आचार्य आले आणि नित्यानंद प्रभू आणि अद्वैत आचार्याने गोपाळला बाजूला घेतलं आणि त्यांच्या कानामध्ये काहीतरी सिक्रेट सांगणार होते आणि तेवढ्या बोलतील तेवढ्यामध्ये यांचं स्वप्न तुटलं. तर त्यांना एवढं वाईट वाटलं. माझ्या मनात इच्छा होती नादियामध्ये जायची आणि मी गेलो स्वप्नामध्ये आणि मला काहीतरी ऐकायला मिळणार होतं, तर इतके त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, रडू आलं, दुःख झालं त्यांना. तर काय करतील दुःखाच्या वेळे? वैष्णव लोक दुःखाच्या वेळेस काय करतात? श्रीकृष्णांकडे जातात. तर हे श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला गेले. श्री चैतन्य महाप्रभू तिथे बसलेले होते. श्री चैतन्य महाप्रभूंच्या कमऱ्यात जेव्हा गोपाळ रडत रडत गेले, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना श्याम सुंदर रूप दाखवलं, श्रीकृष्णांचं रूप दाखवलं. आणि ते बघून गोपाळाला अजून आनंद झाला की माझ्या मनात जी भावना होती ती खरी आहे, हेच श्रीकृष्ण आहेत म्हणून. आणि जेव्हा त्या श्रीकृष्णांना बघितलं, पुन्हा एकदा प्रेमामुळे बेशुद्ध पडले आणि बेशुद्ध पडून जेव्हा उठले, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू जसे श्रीरंगम मध्ये संन्यासीच्या रूपात होते तसेच तिथे सापडले त्यांना. आणि तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना आलिंगन केलं. तशा प्रकारे गोपाळला भरपूर कृपा मिळाली. गोपाळ म्हणाले की मला तुमच्यासोबत यायचंय, तुम्ही जेव्हा प्रवास कराल तेव्हा. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुमचे आई वडील हे दोघं खूप मोठे वैष्णव आहेत आणि म्हणून वैष्णवांना तू दुःख नाही देऊ शकत, तर तुझ्यावर अवलंबून आहे तुझे आई वडील. आपण आता आषाढ एकादशी बद्दल चर्चा करत होतो. तर पुंडलिकाला काय वरदान होतं? पुंडलिकाचं वरदान काय आहे? पूर्ण आयुष्यभर त्यांनी आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं. पण एक कुकुट मुनी आहेत, कुकुट मुनी, त्या कुकुट मुनींनी त्यांचा डोळे उघडले आणि म्हणाले, तुझे आई बाबा वैष्णव आहेत, आई बाबांची तू सेवा करायला पाहिजे. मग पुंडलिकामध्ये परिवर्तन झालं. तर गोपाळला सांगितलं की तुझे आई वडील वैष्णव आहेत, तू त्यांची सेवा कर. आणि जेव्हा आई वडील या जगातून जातील, तेव्हा तू त्यांची परवानगी घेऊन वृंदावनाला जायचं. तिथे तुला रूप आणि सनातन गोस्वामी भेटतील. रूप आणि सनातन गोस्वामी तिथे माझ्या आदेशांचं पालन करतायत, तर तू जाऊन रूप आणि सनातन गोस्वामींची सेवा करायचीस, त्यांना मदत करायचीस त्यांच्या सेवेमध्ये. आणि तुला एका खूप मोठ्या गुरूंचं स्थान प्राप्त होईल आणि भरपूर शिष्य तुला स्वीकारतील आणि प्रेमभक्तीचा मार्ग तू त्यांना पण शिकवायचा. हे त्या 7 वर्षाच्या मुलाला सांगतात श्री चैतन्य महाप्रभू. आणि मग श्री चैतन्य महाप्रभू तिथून निघून गेले. काही वर्षांनी
व्यंकट भट्ट आणि त्यांच्या पत्नी जेव्हा जाण्याच्या मार्गावर होते तेव्हा त्यांनी स्वतःहून गोपाळला बोलवलं आणि म्हणाले, गोपाळ, आमची अशी इच्छा आहे की तू आम्ही गेल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंची आज्ञा तू स्वीकारायला पाहिजेस आणि ते जसं म्हणतील तसं करायला पाहिजेस. तुझं पूर्ण आयुष्य तू श्री चैतन्य महाप्रभूंना स्वाहा करायला पाहिजेस. आणि दोघे आई वडील या जगातून जेव्हा गेले तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य म्हणत गेले. नारायणाचं नाव नाही घेतलं त्यांनी, लक्ष्मीनारायणाचं नाव नाही घेतलं त्यांनी. लहानपणापासून ज्या संस्कृतीत वाढलेत लक्ष्मीनारायणाची भक्ती करत होते, पण एकदा श्री चैतन्य महाप्रभूंचा जर स्पर्श झाला तर मग प्रेम हरिनाम त्यांना मिळालंय. त्यांना आता मुक्ती देणारं हरिनाम नकोय. एक प्रसंग आहे, सकाळी पण मी बोललो लक्ष्मीनारायणाबद्दल थोडी चर्चा करीन म्हणून. एकदा मस्करीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू व्यंकट भट्टशी बोलतायत आणि म्हणतायत, काय हो, मला एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. म्हणे, तुमचे लक्ष्मीनारायण आहेत आणि लक्ष्मी देवी ही पतिव्रता आहे. म्हणाले, हो. तुमची लक्ष्मी जी सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे ती श्री कृष्णांच्या रास लीलेमध्ये भाग घेण्यासाठी का इच्छा निर्माण झाली? ती तर पतिव्रता आहे, ती तर नारायणाची पत्नी आहे, तर ती श्रीकृष्णांच्या रासलीलेमध्ये प्रवेश करण्यासाठी का उत्सुक झाली? तर व्यंकट भट्ट म्हणतात, हा हा हा, त्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? नारायण, राम, विष्णू, श्रीकृष्ण हे एकच व्यक्ती आहेत, तर तिचं पातिव्रत्य भंग नाही झालं. तेच पती आहेत, ते श्रीकृष्णच पती आहेत त्यांचे. तर मग श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, बरोबर बरोबर म्हणाले तुम्ही, श्रीकृष्ण आणि नारायणामध्ये काही अंतर नाहीत. तर म्हणून पत्नी पत्नीकडेच जात होती. पण आता माझा दुसरा प्रश्न आहे, जर ती पत्नी पतीकडे चालली आहे पण तिला प्रवेश का नाही दिला पतींनी? व्यंकट भट्टला कळलं की पहिला जो प्रश्न होता तो या दुसऱ्या प्रश्नाला आणण्यासाठी मार्ग होता. मेन दुसरा प्रश्न होता, पहिला प्रश्न मेन नव्हता. मग व्यंकट भट्ट म्हणाले, तुम्ही समुद्रासारखे खोल आहात आणि मी एक साधं डबकं आहे. दोघं पाण्याचे आहेत, पण तुमची भक्ती मोठी आहे, माझी भक्ती लहान आहे. तुम्हीच सांगा काय आहे अर्थ त्याचा. तेव्हा म्हणाले, लक्ष्मी देवीला एक गर्व आहे, मी वैकुंठाची राणी आहे आणि वैकुंठाची राणी म्हणजे माझं एक पद आहे. एका राणीकडे किती दास दासी असतात या जगामध्ये? भरपूर असतात. तर वैकुंठामध्ये तर अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद आहेत. तर तिच्यामध्ये एक अहंकार होता आणि वृंदावनामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर गोपिकांच्या दासींच्या भावनेमध्येच प्रवेश करू शकतो. गोपिकांच्या दासींची जर भावना नसेल तर वृंदावनामध्ये प्रवेश नाही मिळणार. तर म्हणून तुमची लक्ष्मी वृंदावनात आली आणि म्हणाली, मला रासलीलेमध्ये प्रवेश करायचा आहे. तर गोपिकांनी म्हटले, पण तुझ्या हृदयामध्ये राणीचा अहंकार आहे, तो तुला सोडायला लागेल आणि वृंदावनाच्या साध्या भोळ्या गोपिकांच्या भावनेमध्ये प्रवेश करायला लागेल. तर ते लक्ष्मीदेवी करू नाही शकली. आणि म्हणून आज पण वृंदावनामध्ये केशी घाट आहे, मदन मोहन मंदिर, केशी घाट. तर केशी घाटच्या समोर यमुना नदी आहे आणि यमुना नदीच्या पलीकडे श्रीवन आहे. श्रीवन म्हणजे लक्ष्मी देवीचं वन, त्याला कधी कधी बेलवन पण म्हणतात. त्या बेलवन मध्ये आज पण एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये लक्ष्मी देवी आज पण प्रार्थना करते गोपिकांना आणि श्रीकृष्णांना, मला कृपया वृंदावनामध्ये प्रवेश देणार का? आणि गोपिकांनी त्यांना यमुने नदीच्या पार ठेवले. म्हणाले, तुम्ही गर्व जर असेल, अहंकार जर असेल तर वृंदावनामध्ये तुम्हाला प्रवेश नाही म्हणून. तर ही गोष्ट श्री चैतन्य महाप्रभूंनी व्यंकट भट्टला सांगितली. मग व्यंकट भट्ट म्हणाले, होय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, एक स्थान आहे. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी अजून एक गोष्ट सांगितली. म्हणाले, एकदा जगन्नाथपुरीमध्ये स्वरूप दामोदर गोस्वामी आणि श्रीवास पंडित यांच्यामध्ये एक थोडंसं प्रेम कलह निर्माण झालं आणि श्रीवास पंडित आहेत यांनी लक्ष्मी देवीची बाजू घेतली. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा रथयात्रा होते तेव्हा श्रीकृष्ण द्वारकेमध्ये राहत आहेत आणि सर्व गोपिका श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये घेऊन चाललेत. मग 8 दिवस श्री जगन्नाथजी, बलरामजी आणि सुभद्रा देवी गुंडीच्या मंदिरात राहतात आणि गुंडीच्या मंदिर म्हणजे वृंदावन. आणि 8 दिवसांनी लक्ष्मी देवी जी मेन मंदिरात राहते, मुख्य मंदिरात राहते, ती त्या गुंडीच्या मंदिरात जाते आणि म्हणतात की काय तुम्ही सोडून गेले आणि आता तुम्हाला यायचंय की नाही? तर मग जगन्नाथजी परत उलटी रथयात्रा होते. एक रथयात्रा ज्याच्यामध्ये सगळे वैष्णव भाग घेतात ते आहे रथयात्रा मुख्य मंदिरातून गुंडीच्या मंदिरापर्यंत, आणि तर सगळे वैष्णव निघून जातात.
कारण आपलं काम काय आहे? श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये पोहोचवणं. वृंदावनातून परत द्वारकेमध्ये पोहोचवणं आपलं काम नाही. आपण कोणाच्या वंशावलीत आहोत? राधाराणीच्या वंशावलीत आहोत. राधाराणीच्या वंशावलीमधले लोक श्रीकृष्णांना परत द्वारकेमध्ये घेऊन जाण्यासाठी उत्सुक नाही. त्यामुळे आपण तिथून पळून जातो. पण स्थानिक जगन्नाथपुरीतले जे भक्त आहेत ते परत श्रीकृष्णांना रथावर बसवून परत मुख्य मंदिरात घेऊन जातात 8 दिवसांनी. तर तेव्हा जेव्हा मंदिरात पोचतात तेव्हा लक्ष्मी देवी त्यांच्या प्रतिनिधींच्या रूपात दरवाजावर येते आणि म्हणते, मी तुम्हाला अजिबात आतमध्ये नाही घेणार, तुम्ही 8 दिवस सोडून गेले होते म्हणून. आणि तेव्हा मग एक तिथे भांडण होतं जगन्नाथ मंदिराच्या गेटवर. आणि त्याच्यामध्ये मग जगन्नाथजी थोडे नम्र होतात, लक्ष्मी देवीची माफी मागतात आणि आतमध्ये जातात. तर त्याचं प्रतिनिधित्व श्रीवास पंडित करत होते आणि स्वरूप दामोदर गोस्वामींना म्हणाले श्री चैतन्य महाप्रभूंच्या समक्ष, आमची लक्ष्मी देवी किती मोठी आहे की जगन्नाथजी 8 दिवसांसाठी जातात आणि नंतर जेव्हा आपल्या घरी परतायचं असेल तेव्हा त्यांना लक्ष्मी देवीची माफी मागायला लागते, लक्ष्मी देवीची परवानगी मागायला लागते. तर म्हणून लक्ष्मी देवी ही श्रेष्ठ आहे. तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामी होते. स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणाले, 1 मिनिट, श्री कृष्ण जरी माफी मागत असतील पण तरी पण दरवर्षी, आज माफी मागितली, मंदिरात गेले, आणि पुढच्या वर्षी आषाढ शुक्ल द्वितीय आली की जगन्नाथजी परत वृंदावनाला निघून जातात. म्हणून तुमची लक्ष्मी देवी मोठी नाही आहे, पण आमचे श्रीकृष्ण आहेत ना, यशोदा माईने त्यांना बांधून ठेवलंय. आमचे श्रीकृष्ण आहेत, त्यांना गोपिकांनी त्यांच्या प्रेमाने बांधून ठेवलंय. आमचे श्रीकृष्ण आहेत, वृंदावनाच्या गायींनी त्यांना प्रेमाने बांधून ठेवलंय. जरी श्रीकृष्ण पूर्ण जगाचे नाथ असतील आणि जगन्नाथ असतील पण वृंदावनामध्ये ते साधारण व्यक्ती आहेत म्हणून. तर ही गोष्ट सांगितली श्री चैतन्य महाप्रभूने. म्हणाले त्या प्रेम कलहामध्ये स्वरूप दामोदर गोस्वामी जिंकले. तर ही गोष्ट कधी सांगितली? व्यंकट भट्टला, जेव्हा ते लक्ष्मी देवीचं प्रकरण सांगितलं. तर म्हणून व्यंकट भट्ट जरी श्री वैष्णव परिवारामध्ये जन्मले असतील पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना पण एक लक्षात आलं की कलियुगामध्ये आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर म्हणून व्यंकट भट्ट आणि त्यांची पत्नी जेव्हा या जगातून गेले तेव्हा लक्ष्मीनारायणाचं नाव नाही घेतलं त्यांनी, त्यांनी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं नाव घेतलं. त्यांचे अंतिम विधी वगैरे करून गोपाळ म्हणाले, आता आपण श्री चैतन्य महाप्रभूंचे वचन ऐकूया. तर भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर ठेवा. वृंदावन कुणीकडे? उत्तरीकडे. पुरी कुणीकडे? थोडं पूर्वेकडे. दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम आहे आणि ही सगळी घटना घडते श्रीरंगम मध्ये. तर आता गोपाल भट्ट आपल्या सर्व ऐहिक कर्तव्यातून मुक्त झाले आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, तू जायचं वृंदावनाला. पण वृंदावन जवळ आहे की जगन्नाथपुरी जवळ आहे? जगन्नाथपुरी जवळ आहे, वृंदावन दूर आहे. पण गोपाळला श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल प्रेम आहे, त्यांच्या आई वडिलांना श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल प्रेम आहे. आई वडील जाताना श्री चैतन्य महाप्रभूंचं नामस्मरण केले पण जाताना सांगितले श्री चैतन्य महाप्रभूंची जी शिकवण आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंचे जे आदेश आहेत ते पूर्ण करायचे. म्हणून दक्षिण भारतातून गोपाळ जगन्नाथपुरीला नाही गेले, वृंदावनाला गेले. तर जीव गोस्वामी आहेत. जीव गोस्वामींना पण जेव्हा लहान मूल होतं जीव गोस्वामी तेव्हा रूप आणि सनातन त्यांचे काका होते. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू रामकेलीमध्ये त्यांना भेटले, रूप आणि सनातनना पहिल्यांदा. तेव्हा जीव गोस्वामी लहानचं मूल होतं. तेव्हा जीव गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना बघितलं होतं. आणि जेव्हा नंतर नित्यानंद प्रभूंना भेटले तेव्हा नित्यानंद प्रभूंनी सांगितलं त्याला, जगन्नाथपुरीला नाही जायचं, वृंदावनाला जायचं, तिथे रूप आणि सनातनला मदत कर. जीव गोस्वामी बंगालमधून जगन्नाथपुरीला नाही आले, वृंदावनला गेले. तर म्हणून जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी आपल्याला काय सांगतायत? श्री चैतन्य महाप्रभूंना बघण्यापेक्षा श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा पूर्ण करण्याला जास्ती महत्व आहे. आपला मार्ग आहे गौडीय वैष्णवांचा जो मार्ग आहे तो कुठला मार्ग आहे? संभोग मार्ग आहे की विप्रलंब मार्ग आहे? विप्रलंब मार्ग. संभोग म्हणजे जेव्हा राधाकृष्ण एकमेकांना भेटतात आणि विप्रलंब म्हणजे जेव्हा एकमेकांपासून दूर होतात. पण आपला मार्ग काय आहे की विप्रलंबामध्ये जास्ती संभोग होतो. जेव्हा राधाराणी श्रीकृष्णांपासून दूर आहेत तेव्हा जास्ती मनन करतात कृष्णांबद्दल, आणि कृष्ण जेव्हा राधाराणींपासून दूर आहेत तेव्हा राधाराणीबद्दल जास्ती मनन करतात. म्हणून एकमेकांचा जो जवळीकपणा आहे तो भेटून नाहीये,
एकमेकांचा जो जवळीकपणा आहे तो जेव्हा एकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा. तर म्हणून आपल्या पूर्ण गुरु शिष्य परंपरेमध्ये बघितलं आपण तर जवळ येण्याला जास्ती महत्व नाहीये, पण दूर राहून आज्ञा पालन करण्याला जास्ती महत्व आहे. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आहेत, आपल्या गुरु महाराजांना किती वेळा भेटले. बरेच भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे शिष्य आहेत जे आयुष्यभर भक्ती सिद्धांत सरस्वतींसोबत राहिले, पण एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आपल्या गुरु महाराजांना 11-12 वेळा भेटले. आणि त्या 11-12 वेळामध्ये असं नाही की त्यांच्यासोबत राहिले, पण त्या कमी वेळामध्ये त्यांनी भक्ती सिद्धांत सरस्वतींची इच्छा काय तर म्हणाले प्रचार व्हायला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती अमार आज्ञाय गुरु होईया ताराई देश. तर भक्ती सिद्धांत सरस्वतींची आठवण, भक्ती सिद्धांत सरस्वतींची जी इच्छा होती ती ग्रहण केली एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी. तर म्हणून ज्यांनी म्हटलं की आम्हाला भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या जवळ राहायचंय त्यांना तितके आशीर्वाद नाही मिळाले, पण ज्यांनी भक्ती सिद्धांत सरस्वतींची इच्छा ग्रहण केली त्यांना भक्ती सिद्धांत सरस्वतींचे आशीर्वाद मिळाले. गोपाल भट्ट आहेत, ते रामेश श्रीरंगम वरून पुरीला जाऊ शकले असते, पण पुरीला न जाता वृंदावनाला गेले. आणि वृंदावनाला जेव्हा पोहोचले तेव्हा गोविंदजी मंदिरामध्ये पोहोचले, कारण त्यांना माहिती होतं की रूप गोस्वामी आहेत, त्यांचे इष्टदेव गोविंदजी आहेत. तर गोविंदजींचं दर्शन जेव्हा घेतलं, इतके सुंदर आहेत राधा गोविंदजी, त्यांचं दर्शन घेत घेत त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि तिथेच बसून ते नाम जप करायला लागले. कोणीतरी जाऊन सांगितलं की हे मोठे कोणतरी एक साधू आलेले दिसत आहेत. तर जीव गोस्वामी तिथे जाऊन आधी बघितले. जीव गोस्वामींनी त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात. म्हणे मी गोपाळ व्यंकट भट्टचा मुलगा, आणि अनेक अनेक वर्षांआधी श्री चैतन्य महाप्रभू आमच्या घरी राहिले होते, तेव्हा त्यांनी मला आदेश दिला होता की तू वृंदावनाला जा, तर मी वृंदावनाला आलो. जीव गोस्वामींना आठवलं. जीव गोस्वामी पळत पळत रूप गोस्वामींकडे गेले आणि म्हणाले गोपाळ आलेत. रूप गोस्वामी त्यांना भेटायला आले आणि अशा प्रकारे या गोपाळाला त्यांनी आपल्यामध्ये स्वीकारलं. आणि तेव्हा रूप आणि सनातन यांनी एक पत्र लिहिलं श्री चैतन्य महाप्रभूंना पुरीमध्ये, तुम्ही पाठवलेले गोपाळ भट्ट वृंदावनाला पोहोचले आहेत म्हणून. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू काय करत होते, श्री चैतन्य महाप्रभू दररोज टोटा गोपीनाथ मंदिरात जायचे. टोटा गोपीनाथ मंदिरामध्ये गदाधर पंडित राहायचे. गदाधर पंडित दररोज तिथे भागवतमवर एक प्रवचन द्यायचे. श्री चैतन्य महाप्रभू दररोज सकाळी तिथे जाऊन गदाधर पंडितांच्या त्या प्रवचनामध्ये बसायचे. आणि रोज त्या प्रवचनाचा विषय काय असायचा, एक दिवशी प्रल्हाद महाराजांची कथा असायची. आणि ती प्रल्हाद महाराजांची कथा संपल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू श्रोते होते, म्हणायचे पुन्हा एकदा सांगणार का. पुन्हा एकदा गदाधर पंडित प्रल्हाद महाराजांची कथा सांगायचे, पुन्हा एकदा सांगणार का. कधी कधी 4, कधी कधी 5 वेळा पुन्हा पुन्हा श्री चैतन्य महाप्रभू गदाधर पंडितांना विनंती करायचे प्रल्हादाची कथा सांगणार का. दुसऱ्या दिवशी काय कथा असायची, ध्रुव महाराजांची कथा. ती कथा ऐकल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू म्हणायचे पुन्हा एकदा सांगणार का. अशा प्रकारे 2च विषय होते प्रवचनांचे, एक दिवशी प्रल्हादाची कथा, एक दिवशी ध्रुव महाराजांची कथा. आणि श्री चैतन्य महाप्रभू ती कथा ऐकायला रोज जायचे. का, कथेमध्ये कोणी पात्र असतात आणि काहीतरी क्रम असतो, आधी असं झालं, आधी तसं झालं, तसं झालं. श्री चैतन्य महाप्रभूंना क्रम माहिती होता, पण श्री चैतन्य महाप्रभू बघायचे जेव्हा गदाधर पंडित ती कथा सांगायचे तेव्हा इतक्या प्रेमाने सांगायचे, तर म्हणायचे ते प्रेम मला अनुभवायचं, तो क्रम मला माहिती आहे. आधी त्याचा अपमान झाला, त्याच्यानंतर तो जंगलात गेला, मग त्याला नारद मुनी भेटले, मग त्याने तपस्या केली, मग भगवंत भेटले, ते सगळं माहिती आहे. पण ज्या प्रेमाने गदाधर पंडित सांगायचे ते ऐकायचं होतं. तर त्या दिवशी पण श्री चैतन्य महाप्रभू गदाधर पंडितांकडून कथा ऐकायला गेले. कथा ऐकली, संपली. त्याच्यानं गदाधर पंडितांना म्हणतात बरेच दिवस झाले रूप आणि सनातन यांच्याकडून काही खबर नाही आली, त्यांच्यातून काही पत्र नाही आलं. आणि असं बोलले तेवढ्यात एक माणूस आला तिथं आणि तो म्हणाला रूप आणि सनातन यांनी एक तुमच्यासाठी पत्र पाठवलंय म्हणून. विचार करा, आज कसं भारतीय पोस्ट आहे, एक पूर्ण सिस्टम आहे. त्या सिस्टममध्ये इथे जर आपण एका पोस्ट बॉक्समध्ये पत्र टाकलं तर ते आपोआप तिथे पोचतं. त्यासाठी पोस्टमन, गाड्या, घोडे, ट्रेन वगैरे सगळं उपलब्ध आहे. 500 वर्षापूर्वी जर एक पत्र पाठवायचं असेल तर तुमच्याकडे एक विशेष वेगळा माणूस पाहिजे त्यासाठी. तर किती मोठी घटना आहे ही, गोपाळ भट्ट वृंदावनाला पोचले. श्री चैतन्य महाप्रभू विचार करतायत की मी त्याला आदेश दिला होता तो पोचला की नाही. आणि रूप आणि सनातनसाठी एवढी मोठी गोष्ट आहे की गोपाळ म्हटले एका वेगळ्या माणसाला पत्र लिहून श्री चैतन्य महाप्रभूंसाठी ते पत्र पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलं माहितीये रूप आणि सनातनने, म्हणाले तुमचे आवडते शिष्य आम्हा भाग्यवान रूप आणि सनातनला वृंदावनामध्ये येऊन भेटले.
आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी गोपाळला सांगितलं होतं रूप आणि सनातनची सेवा कर. तर श्रेष्ठ रूप आणि सनातन आहेत की गोपाळ भट्ट श्रेष्ठ आहेत. पण रूप आणि सनातनने लिहिलं, आम्ही भाग्यवान झालो कारण तुमचे आवडते शिष्य गोपाळ वृंदावनाला येऊन पोचले. तर रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी आहेत, त्यांनी स्वतःला कधी श्रेष्ठ मानलंच नाही. फक्त श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत. का बरं? कारण श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले. श्री चैतन्य महाप्रभूंच्या हृदयामध्ये काय होतं ते कोणाला माहिती आहे? याच्या जयदीप प्रभू आहे तिथे बसले आहेत, जयदीप प्रभूंच्या हृदयामध्ये काय ते कोणाला माहिती आहे? जयदीपला माहिती आहे आणि जयदीप म्हणजे हृदयामध्ये परमात्म्याला माहिती आहे. माझ्या हृदयात काय आहे कोणाला माहिती आहे? तुमच्या हृदयात काय आहे कोणाला माहिती आहे? विचार करा, एका साधारण व्यक्तीच्या हृदयामध्ये काय आहे ते आपल्याला नाही माहिती. परमेश्वराच्या हृदयामध्ये काय हे कोणाला माहिती आहे? पण जगन्नाथपुरीमध्ये एक घटना झाली एक दिवशी, जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू रथयात्रेमध्ये नृत्य करत होते. नृत्य करता करता मध्येच एक गीत गायले आणि त्या गीतचा सारांश काय होता? एका तरुणीच्या भावनेमध्ये स्त्रीलिंगी बोलतायत श्री चैतन्य महाप्रभू. म्हणतायत, तू तोच तरुण मुलगा आहेस, मी तीच तरुणी आहे, आपल्या दोघांना भेटायचंय, पण हे जे वातावरण आहे हे भेटण्यासाठी अनुकूल नाही आहे, तर तू मला कधी भेटशील? एक प्रेम गीत असतं तसं प्रेम गीत गायले श्री चैतन्य महाप्रभू. कोणालाच कळलं नाही. मध्येच हरे कृष्ण करता करता एका मुलीच्या भावनेमध्ये एका तरुणाला उद्देशून श्री चैतन्य महाप्रभू काय बोलतायत म्हणून फक्त एका व्यक्तीला माहिती होतं की याचा अर्थ काय आहे. स्वरूप दामोदर गोस्वामी. स्वरूप दामोदर गोस्वामींना कळलं श्री चैतन्य महाप्रभू त्या रथ यात्रेच्या भावनेमध्ये खोल गेलेत. आता नाम संकीर्तन करता करता राधाराणीच्या भावनेत गेलेत आणि राधाराणी श्रीकृष्णांना म्हणते, तू तरुण मुलगा आहेस, मी तरुण मुलगी, आणि आपल्याला भेटायचंय, पण हे योग्य वातावरण नव्हे. बाकी कोणाला कळलं नाही की प्रेयसी एका प्रियकराला गीत गातात ते महाप्रभू का गातायत म्हणून. दुसऱ्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभू रूप गोस्वामींना भेटायला गेले. तेव्हा रूप गोस्वामींनी एक श्लोक लिहिला होता स्वतः संस्कृत भाषेत, आणि तो श्लोक लिहिल्यावर तेव्हा ती शाई वेगळी होती, तर ती शाई वाळत घालायला लागते. तर त्यांचं जे कुटीर होतं त्या कुटीरावर गवत होतं, छत त्याचं, त्याच्यावर त्यांनी तो श्लोक एका पानावर लिहिला होता. तो त्याचा वर ठेवला उन्हामध्ये वाळायला आणि स्वतः स्नान करायला गेले. आणि तेवढ्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू रूप गोस्वामींना भेटायला आले. म्हणतात, कुठे रूप गोस्वामी दिसत नाही? म्हणे, नाही, स्नान करायला गेले. मग त्यांनी त्या छतावर एक बघितलं, एक पान आहे, ते पान असं हातात घेतलं आणि त्याच्यामध्ये एक श्लोक लिहिला होता. तो श्लोक होता, पूर्वीच्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथजींना बघून ज्या भावना व्यक्त केल्या होतात, त्या भावना राधाराणी श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये काय बोलते त्यानुसार रूप गोस्वामी तो श्लोक लिहिला होता. श्री चैतन्य महाप्रभू चकित झाले. म्हणाले, मी कोणाला बोललो नाही की ते काय झालं होतं, फक्त स्वरूप दामोदर गोस्वामींना माहिती होतं. ते रूप गोस्वामींना कोणी सांगितलं माझ्या हृदयातल्या भावना. मग रूप गोस्वामी स्नान करून आले. मग रूप गोस्वामींना जवळ केलं आणि म्हणाले, हे तू काय लिहिलंयस, याचा अर्थ काय आहे? रूप गोस्वामी काय बोलतील? रूप गोस्वामींनी मान खाली घातली. तेव्हा श्री चैतन्य म्हणजे आई कधी कधी आपल्या प्रेमाने लबाड मुलाला असं गालावर मारते. लबाड कुठला? पण प्रेमाने. श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना लबाड कसा, माझ्या भावना मी कोणाला सांगितल्या नाहीत, तुला कशा काय कळल्या, असं करून त्याला असं मारलं. आणि रूप गोस्वामींना लक्षात आलं. मग त्यानंतर रामानंद राय आले, सार्वभौम भट्टाचार्य आले, सगळे मोठे मोठे भक्त आले आणि हरिदास ठाकूर आले. आणि त्या सगळ्यांसमोर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे, याला माझ्या हृदयातली गोष्ट कशी काय माहिती म्हणून. मग तेव्हा रामानंद राय म्हणाले, सार्वभौम भट्टाचार्य म्हणाले की रूप गोस्वामींनी तुमचं हृदय जिंकलंय. तुमच्या इच्छांना त्यांनी सर्वस्व अर्पण करून स्वतःचं जीवन वाहून घेतलंय. तुम्ही जो एक शब्द बोलला ते रूप गोस्वामींनी केलंय. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना तुमच्या हृदयाच्या भावना जाणण्यासाठी प्रवेश दिलाय. जसं मी प्रश्न विचारला, प्रभूंच्या हृदयामध्ये काय ते आपल्याला माहिती नाहीये, पण जर प्रभूंना कोणी खूप प्रसन्न केलं सेवा करून, तर एक दिवशी प्रभू त्याला जवळ बोलतील, म्हणतील, तू इतकं मला प्रसन्न केलंयस, तू इतकी माझी सेवा केली आहेस, मला तुला माझ्या हृदयातली एक गोष्ट सांगायची जी मी आजपर्यंत कोणाला नाही सांगितली. तसं श्री चैतन्य मनो अभीष्टम एकच व्यक्ती आहेत, रूप गोस्वामी. आणि ते रूप गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभू सांगतायत, तुमचे लाडके शिष्य गोपाल भट्ट वृंदावनाला आलेत
आणि आम्ही भाग्यवान झालो. याला म्हणतात नम्रता. याला म्हणतात की काय ते व्यक्तिमत्व आहे. आणि त्याच्यात लिहिलं होतं, आम्ही गोपाळला आमच्या भावासारखं स्वीकारलंय आणि खूप खूप धन्यवाद, अशा एका श्रेष्ठ वैष्णवाला तुम्ही वृंदावनामध्ये आमच्या कल्याणासाठी पाठवलं. हे पत्र जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना मिळालं, श्री चैतन्य महाप्रभू इतके खुश झाले, म्हणाले मी गोपाळला सांगितलं होतं जायला, आणि रूप आणि सनातननी असं नाही सांगितलं की एक गुरु बंधू आलेत, म्हणाले आमचा भाऊ आला, आमच्या भावाशी तुम्ही ओळख करून दिली. तर रूप आणि सनातनचं ते चारित्र्य, रूप आणि सनातनची ती नम्रता श्री चैतन्य महाप्रभूंना इतकी आवडली, तर श्री चैतन्य महाप्रभूंनी आपलं अंगवस्त्र काढून दिलं. श्री चैतन्य महाप्रभूंची एक कोपिन त्यांची जी होती ती त्यांना दिली, आणि एका आसनावर श्री चैतन्य महाप्रभू स्वतः बसायचे. ते श्री चैतन्य महाप्रभूंचं वैयक्तिक आसन होतं. या 3 गोष्टी श्री चैतन्य महाप्रभूंनी ते पत्र आणणाऱ्या व्यक्तीसोबत परत पाठवल्या आणि सांगितलं गोपाळ भट्टला या गोष्टी द्या, माझ्याकडून भेट आहे म्हणून. विचार करा, महाप्रभूंचे पर्सनल वस्त्र चोरीने नाही, महाप्रभूंनी स्वतः पाठवलेत. एकदा श्रील प्रभुपाद आफ्रिकेमध्ये गेले होते, तर पोचले, दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर कपडे बघत होते, तर बाहेर कपडे वाळत घातले होते त्यांचे, तर कपडे दिसलेच नाही त्यांना. तर मग दुसरे काही कपडे होते ते घातले त्यांनी, आणि मग प्रवचनाला बसले, भागवतम क्लास द्यायला बसले. भागवतम क्लासमध्ये बघितलं एक भक्त तिथे बसला होता प्रभुपादांचे कपडे घातले होते. कसे काय घातले त्यांनी प्रभुपादांचे कपडे? हा, म्हणजे त्याच्यामध्ये भावना असेल की गुरूंचे कपडे जर घातले तर आपण पण थोडं काहीतरी पावित्र्य येईल. त्याला आफ्रिकेमध्ये शिकवलं होतं की प्रसाद घ्यायचा असतो, कपडे प्रसाद घ्यायचे, संस्कृती. त्याची चांगली भावना असेल त्याला प्रभुपदाचे कपडे घालूया. तर प्रभुपदांनी प्रवचनामध्ये सांगितलं, मला असं माहिती नव्हतं की एक दिवस असा येईल जेव्हा प्रवचनामध्ये मला शिष्यांना शिकवायला लागेल की कपडे चोरी नाही करायचे गुरूंचे म्हणून. हसत हसत प्रभुपाद पण प्रवचनामध्ये बोलले, आणि नंतर ते कपडे त्यांनी परत मागवले. तर प्रभुपाद पण एकदम कधी सिरियसली घेतलं नाही, मस्करीमध्ये बोलून गेले की मलाही माहिती नव्हतं एक दिवस. तर एक असतं की गुरु महाराजांच्या चपला चोरी करणं, का तर महाप्रसाद पवित्र आहेत आणि त्या चपलांना रोज आपल्या डोक्यावर ठेवणं, पण गुरु महाराजांच्या चपला चोरी करणं योग्य आहे का? गुरु महाराजांचे कपडे चोरी करणं योग्य आहे का? तर श्री चैतन्य महाप्रभू चोरी नाही केलेत, स्वतःचे अंगवस्त्र, स्वतःचं आसन त्यांनी गोपाल भट्ट गोस्वामींना पाठवलं. गोपाल भट्ट गोस्वामींना जेव्हा मिळालं, गोपाल भट्ट गोस्वामींनी ते वस्तू म्हणून बघितलंच नाही. गोपाल भट्ट गोस्वामी म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभू स्वतः साक्षात आल्यावर मी त्याची कशी पूजा करीन, तशा प्रकारे त्या वस्त्राची पूजा केली गोपाल भट्ट गोस्वामींनी, दंडवत प्रणाम केला गोपाल भट्ट गोस्वामींनी. तेव्हा रूप आणि सनातनना कळलं, हा पण किती विशेष आहे, याला श्री चैतन्य महाप्रभूंची वस्तू पण विशेष आहे, ज्या प्रकारे हा सेवा करतोय असं वाटतं की ते स्वतःच आले की काय म्हणून. तेव्हा ते त्या आसनाला इतके पूजा करत होते, जवळ पण नव्हते जात. रूप आणि सनातन म्हणाले, तुला माहितीये श्री चैतन्य महाप्रभूंनी हे आसन का पाठवलं तुझ्यासाठी? हे आसन याच्यासाठी पाठवलं कारण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, तू वृंदावनामध्ये आपल्याला ही गुरु शिष्य परंपरा पुढे घेऊन जायची आहे. गुरु शिष्य परंपरा जर पुढे घेऊन जायची असेल तर शिष्य करायला लागतील की नाही? तर तुला गुरुचं स्थान श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः दिलंय. तर तेव्हापर्यंत काय व्हायचं, रूप आणि सनातन वरिष्ठ होते वयाने, तर कोणीला पण दीक्षा पाहिजे होती तर म्हणायचे रूप गोस्वामींकडून दीक्षा घ्यायची. तर रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूमध्येच लिहून टाकलंय की माझे गुरु सनातन गोस्वामी आहेत म्हणून. तर म्हणाले मी ना दीक्षा नाही देऊ शकत, गुरु महाराज तुम्ही गुरु महाराजांकडून दीक्षा घ्या. सनातन गोस्वामींकडे जायचे तर सनातन गोस्वामी म्हणायचे, मी तर एकदम साधा आहे, माझं तर एक स्थान पण फिक्स नाहीये, तर मी कसा गुरु बनणार, तर मी पण गुरु नाही. तर असे रूप आणि सनातननी कोणाला दीक्षाच नाही दिली, रूप आणि सनातनचे कोणी शिष्यच नाही आहेत. तर बराच हा एक प्रसंग निर्माण झाला होता वृंदावनामध्ये की गुरु शिष्य परंपरा पुढे कशी घेऊन जायची. तर रूप आणि सनातनला जसा हा आसन मिळाला गोपाल भट्टकडे, तेव्हा त्यांनी म्हणाला तर तुम्ही गुरु आले, तर तुम्ही गुरु बना. तर गोपाळ भट्टला अजिबात इच्छा नव्हती, पण परत एकदा वरिष्ठ वैष्णवांचा आदेश म्हणून गोपाळ भट्ट गोस्वामींनी तो आदेश स्वीकारला आणि एका गुरूंचं स्थान त्यांनी स्वीकारलं. रूप गोस्वामींकडे राधा गोविंदजी होते, सनातन गोस्वामींकडे राधा मदन मोहन होते. एक दिवशी कोणतरी मोठे सेठजी आले वृंदावनामध्ये आणि म्हणाले,
ज्यांच्या ज्यांच्या साधू संतांचे मूर्ती आहेत त्यांना सजवण्यासाठी मला दागदागिने दान द्यायचे. तर गोविंदजींसाठी सोन्याचे दागिने दिले, मदन मोहनसाठी सोन्याचे दागिने दिले. तर किती सुंदर दिसत होते गोविंदजी, किती सुंदर दिसत होते मदन मोहनजी. तर हे बघून गोपाल भट्ट गोस्वामींच्या हृदयामध्ये एक मनात एक इच्छा झाली, जर माझ्याकडे मूर्ती असती, माझ्याकडे मूर्ती नाहीये, माझ्याकडे जर मूर्ती असती तर त्यांना पण मी हे दागदागिने मस्त घेतले असते आणि श्रीकृष्णांना मी सजवलं असतं. पण माझ्याकडे मूर्ती नाहीये. त्यांच्याकडे काय होते? त्यांच्याकडे शालिग्राम शिला होते. शालिग्राम शिला कसे असे दगडासारखे दिसतात, गोल असतात. तर ते शालिग्राम शिला कसे आले होते त्यांच्याकडे? एकदा गोपाल भट्ट गोस्वामी, कारण दक्षिण भारताचे, तर दक्षिण भारताचे काही संस्कार होते त्यांच्यावर. दक्षिण भारतामध्ये शालिग्राम शिलाचं सेवा करतात. तर लहानपणापासून शालिग्राम वर्षिप. तर म्हणाले की मी पण माझ्या संस्कृती अनुसार शालिग्राम सेवा करायला जातो. तर जाता जाता हिमालयामध्ये गंडकी नदी आहे आणि त्या गंडकी नदीमध्ये ते शालिग्राम शिला मिळतात. तर जाता जाता एक देवबंद नावाची एक जागा लागते. तर त्या देवबंद मध्ये तिथे एक मोठे जमीनदार त्यांना भेटले. त्यांचं नाव होतं माधव प्रसाद शर्मा. आणि त्या माधव प्रसाद शर्माचे 2 मुलं होते, गोपीनाथ आणि दामोदर. तर जाता जाता त्या दोघांना भेटले. मग ते माधव प्रसाद शर्मा जे होते ते एकदम प्रभावित झाले गोपाळ भट्ट गोस्वामींनी. मग म्हणाले की मला तुमची सेवा करायची आहे. तर म्हणाले ठीक आहे, तुम्हाला जी सेवा करायची ती करा. मग हे वर गेले गंडकी नदीमध्ये. तर तिथे त्यांना शालिग्राम आले. तर म्हणतात की शालिग्राम शिला जे आहेत ते जेव्हा नमस्कार करत होते त्या पाण्याला, तेव्हा ते शालिग्राम शिला आपोआप त्यांच्या हातात आले. तसे म्हणतात की 12 शालिग्राम शिला त्यांना सापडले आणि ते शालिग्राम शिला ते घेऊन इथे आले. तर जेव्हा वृंदावनला पोहोचले तेव्हा काही वैष्णवांनी सांगितलं, अरे हे शालिग्राम सेवा जी आहे ना ती दक्षिण भारतात होते, वृंदावनामध्ये आपण श्रीकृष्णांची सेवा करतो, आपण शालिग्रामची सेवा नाही करत. तर हे शालिग्राम तू पुन्हा जाऊन ठेवून ये म्हणून. परत एकदा गोपाळ भट्ट गोस्वामी वृंदावनाहून परत हिमालयापर्यंत गेले आणि ते शालिग्राम शिला आदरपूर्वक त्यांनी नदीमध्ये ठेवले. आणि परत जेव्हा नमस्कार केले पुन्हा ते शालिग्राम शिला परत हातामध्ये उडी मारून आले. परत त्यांनी ठेवला, परत आले. 4-5 वेळा ते शालिग्राम शिला गोपाळ भट्ट गोस्वामी नदीत ठेवतायत आणि ते नदीतून उडी मारून परत त्याच्या हातात येतात. त्यांनी लक्षात आलं की यांची इच्छा आहे की माझ्याकडून सेवा स्वीकारायची. तर त्या शालिग्राम शिलेला घेऊन आले. आणि मग ही घटना घडली की ते सेठजी आले आणि ते दागदागिने देत आहेत. तर तो दिवस होता नरसिंह चतुर्दशी. आणि नरसिंह चतुर्दशीच्या दिवशी यांच्या मनामध्ये एक विचार आला की नरसिंह देव, तुम्ही तर कुठूनही प्रकट होता, भगवंत तर कुठूनही प्रकट होतील. तर म्हणतात जर शक्य झालं तर श्रीकृष्णांची मूर्ती जर मला मिळेल तर मी त्यांना सजवीन म्हणून. असं एक मनात एक भावना आली. स्नान करायला गेले यमुनेमध्ये. यमुनेतून स्नान करून जेव्हा आले तर त्यांच्याकडे जो एक अशी पिशवी होती, त्या पिशवीमध्ये ते शालिग्राम शिला त्यांच्या गळ्यामध्ये नेहमी असायचे. तर ती पिशवी अशी उभी होती, अशी माझी पिशवी आहे अशी ठेवली आहे. आणि मग अशी अशी जर उभी झाली तर ते कधी कधी वाटतं की नदीच्या शेजारी अशी पिशवी ठेवली आणि अशी पिशवी उभी झाली म्हणजे काय, कधी कधी वाटतं की साप येऊ शकतो. तर थोडस बघितलं, बघतो काय आहे म्हणून हळूच का असं बघितलं काय साप वगैरे फळा बसून आहे का. तर आतमध्ये एक लहानशी श्रीकृष्णाची मूर्ती होती उभी. तर तिथेच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि म्हणाले भगवंत कसे एका खांबातून नरसिंहदेवांचं रूप घेऊन आले. तर श्रीकृष्ण एक ती दामोदर शिला होती, श्रीकृष्णांची शिला होती ती, त्याच्यातून श्रीकृष्ण असे त्रिभंग रूपामध्ये उभे होते. तर लगेच त्यांनी आपले गुरु गोपाळ भट्ट गोस्वामी कोणाला गुरु मानताय? रूप आणि सनातन. तर त्यांना सांगितलं की एक श्रीकृष्ण माझ्याकडे प्रकट झाले, येऊन तुम्ही बघणार का? रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी धावत धावत आले. आणि तो जो भाग आहे वृंदावनाचा तो रमण रेती भाग आहे. तिथे राधा आणि कृष्णांच्या लीला होतात. तर म्हणून रूप आणि सनातननी सांगितलं हे जे कृष्ण आहेत यांचं नाव असणार राधा रमण. त्यांना नाव रूप आणि सनातन गोस्वामी नाव दिलं. आणि नंतर रूप गोस्वामी म्हणतात यांचे जे चरण आहेत ते बरोबर मदन मोहन सारखे आहेत आणि यांचा जो चेहरा आहे तो गोविंदजींसारखा आहे आणि यांचा जो छातीचा आणि पोटाचा जो भाग आहे तो गोपीनाथजींसारखा आहे. तर कोणाला जर गोपीनाथ मदन मोहन यांचं दर्शन जर घ्यायचं असेल, एका राधा रमणचं जर दर्शन घेतलं तर एका दर्शनामध्ये तिन्ही दर्शन आहेत. या 3 दर्शनांचं काय मुख्य गोष्ट आहे? मदन मोहन आहेत हे संबंध मूर्ती आहेत.
संबंध मूर्ती म्हणजे श्रीकृष्ण आपला, तर श्रीकृष्ण आपल्याशी संबंध जोडू नयेत, पण आपण श्रीकृष्णाशी संबंध तोडू नये. तर आपलं पहिलं जेव्हा आकर्षण होतं परमेश्वराप्रती, तर ते मदन मोहन आपल्याला आकर्षित करतात. आपण सर्व मदनाप्रती आकर्षित आहोत, कामदेवाप्रती आकर्षित आहोत, पण कामदेवाच्या जाळ्यातून आपल्याला आकर्षित करतात मदन मोहन. म्हणून मदन मोहन आहेत संबंध मूर्ती. मग गोविंदजी आहेत अभिधेय मूर्ती. अभिधेय म्हणजे जेव्हा संबंध स्थापित झाला त्याच्यानंतर आता त्या संबंधामध्ये स्थित राहण्यासाठी काय करायचं. जसं उदाहरणार्थ एका मुलीचं लग्न ठरलं मुलाशी आणि आता लग्न झालं, तर तो संबंध फक्त जुळलाय. पण संबंध जुळला, लग्न झालं आणि त्याच्यानंतर मुलीला म्हटलं आता काय पुढे, म्हणजे काही नाही, तुम्ही माझे पती मी तुमची पत्नी, झालं. त्याच्यानंतर मग एकमेकांच्या जवळ यायचं, एकमेकांना समजून घ्यायचं, एकमेकांची सेवा करायची, त्याला म्हणतात अभिधेय. तर संबंध मूर्ती आहेत मदन मोहन आणि अभिधेय मूर्ती आहेत गोविंदजी. गोविंदजींची सेवा करायची. गोविंदजी आपल्याला वेगवेगळ्या सेवा देतात आणि त्याच्याने आपलं जे संबंध आहे तो अजून घट्ट होतो. आणि त्याच्यानंतर आहे प्रयोजन मूर्ती. प्रयोजन मूर्ती आहेत गोपीनाथ. प्रयोजन मूर्ती म्हणजे ते संबंध जेव्हा घट्ट होईल आणि उत्कृष्ट घट्ट होईल तेव्हा काय, तर आपण श्री कृष्णांचे प्रियसी गोपिका त्यांची आपण सेवा करू आणि ते जेव्हा श्रीकृष्णांची सेवा करतील तेव्हा त्यांना आपण काहीतरी मदत करू. त्याला म्हणतात प्रयोजन मूर्ती गोपीनाथ. तर एक राधारमण आहेत, त्यांच्यामध्ये संबंध मूर्ती मदन मोहन पण आहेत, अभिधेय मूर्ती गोविंदजी पण आहेत आणि प्रयोजन मूर्ती गोपीनाथ पण आहेत. तर अशा प्रकारे गोपाळ भट्ट यांना श्रीकृष्ण स्वयं प्रकट झाले. तर आपण राधारमणांना दुरून बघतो, आपण जवळून एवढं बघू नाही शकत, ते असे एवढे बाहेर येत नाहीत. पण ज्या ज्या पुजाऱ्यांनी राधारमण यांना जवळून बघितलं ते म्हणतात पाठीमागे त्यांच्या अजूनही ती खूण आहे, त्याची ओरिजिनल जी शालिग्राम शिला आहे ज्याच्यातून ते प्रकट झाले त्याचा एक छोटासा भाग अजूनही त्या पाठीला लागलेला आहे, चिपकलेला आहे. तर कधी तुमचं सौभाग्य झालं तर तुम्ही बघू शकता. पण ही एक्स्ट्रा एक माहिती. श्रील प्रभुपादांनी जेव्हा वृंदावनमध्ये इस्कॉन मंदिर स्थापित केलं, कृष्ण बलराम मंदिर, तेव्हा जे भक्त लोक होते ते म्हणाले यांची सेवा कशी करायची, त्यांचे काय स्टँडर्ड असायला पाहिजे. तर म्हणाले राधा रमण मंदिरामध्ये जाऊन विचारा त्या पुजाऱ्यांना की भगवंतांची सेवा कुठल्या भावनेने करायची असते आणि भगवंतांची सेवा कशा प्रकारे करायची असते. वृंदावनामध्ये सगळ्यात चांगली मूर्ती पूजा जर होत असेल तर ती आहे राधारमण मंदिरामध्ये. तर म्हणतात राधारमण मंदिराच्या किचन मध्ये एक अग्नी पेटवली होती स्वयंपाक करण्यासाठी गोपाल भट्ट गोस्वामींनी 500 वर्षापूर्वी. ती अग्नी आजपर्यंत विझली नाहीये. त्या मूळ अग्नीतून आज पण जेव्हा चूल पेटवतात तेव्हा त्या अग्नीतून चूल पेटवतात का, गोपाल भट्ट गोस्वामींच्या प्रेमा खातर श्रीकृष्ण प्रकटले आहेत. तर आज पण त्यांनी लावलेल्या अग्नी अनुसारच त्यांचा स्वयंपाक होणार. त्यांचे इतके दागिने आहेत, राधारमण आहेत इतकेच आहे, 12 सेंटीमीटर तेवढेच आहेत, जास्ती उंच नाही आहेत. तेवढ्या त्या राधारमण आहेत, त्यांची इतके दागिने आहेत, लहान लहान दागिने, असे लहानशे कानातले, लहानशे नाकातले, लहानशे हातातले. ते लहान लहान दागिन्यांचा एक तिजोरी आहे. आणि त्या तिजोरी म्हणजे अशी तिजोरी नाही, तिजोरी कमरा आहे, तो कमराच तिजोरी आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक अनेक राजांनी अनेक अनेक सेठजींनी राधारमणांसाठी त्यांनी दागिने दिले. आणि प्रत्येक वेळेस तो दागिना जेव्हा बाहेर येतो तेव्हा 3 जण त्याचे रेकॉर्डिंग करतात. आणि भगवंतांना लावल्यानंतर रात्री जेव्हा ड्रेसिंग काढतात तेव्हा ते दागिने जेव्हा ते कमऱ्यात जातात तेव्हा 3 लोक त्याचं रेकॉर्डिंग करतात. तर कोणी फसवणूक नाही करू शकत. एक एक लहान लहान मोत्याचा पण त्यांनी अकाउंट ठेवलेला आहे राधारमण मंदिरामध्ये. तर श्रील प्रभुपादांनी सांगितलं भगवंतांची सेवा कशी करायची आणि भगवंतांची वस्तू आपण किती जपून ठेवायला पाहिजे हे आपण राधारमण मंदिरातून शिकायला पाहिजे. म्हणून तशा प्रकारे गोपाल भट्ट गोस्वामी आहेत, यांचे राधारमण प्रकट झाले. आणि गोपाळ भट्ट गोस्वामी जेव्हा लहानपणी घरी राहत होते तेव्हा त्यांचे जे तिसरे काका होते प्रबुद्ध भट्ट, ते खूप मोठे विद्वान होते. तर त्यांच्या वडिलांनी प्रबुद्ध भट्टला सांगितलं होतं मी इतका मोठा विद्वान नाही, मी पुजारी सेवा करतो, पण तू माझ्या मुलाला चांगलं सगळं शिकव. तर प्रबुद्ध भट्टांनी लहानपणीच वृंदावनाला पोचण्यापूर्वीच त्यांना कला, नृत्य आणि शास्त्र याबद्दल शिक्षण दिलं होतं. तर त्या सगळ्या शिक्षणाला आज गोपाळने रूप आणि सनातन गोस्वामींच्या सेवेमध्ये लावलं. आज आपण सकाळी हरिभक्ती विलास बद्दल चर्चा केली. तर काही लोक म्हणतात की ते हरिभक्ती विलास कोणी लिहिलंय, त्याला नाव आहे
सनातन गोस्वामी. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ऍक्च्युली ते पुस्तक गोपाल भट्ट गोस्वामींनी लिहिलं. पण गोपाल भट्ट गोस्वामी इतके नम्र होते, त्यांना स्वतःचं नाव नव्हतं पाहिजे, म्हणून पुस्तक त्यांनी लिहिलं आणि सनातन गोस्वामींना दिलं आणि म्हणाले याच्यामध्ये तुम्ही काही काही 2-3 गोष्टी ऍड करणार का? तर सनातन गोस्वामींनी काही कमी गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या आणि नंतर म्हणाले हे काय तुमचं पुस्तक? म्हणजे नाही, माझं नाही, तुमचंच पुस्तक आहे. आणि ते पुस्तक नंतर सनातन गोस्वामींच्या नावावर छापून आलं. जीव गोस्वामी आहेत, त्यांनी संदर्भ लिहिलेत, भागवताच्या आधारावर षड संदर्भ लिहिलेत. ते षड संदर्भ जे आहेत ते जीव गोस्वामी पहिल्या संदर्भाच्या पहिल्या श्लोकामध्ये लिहितात, हे संदर्भ माझे नाही आहेत, हे रूप आणि सनातनच्या आशीर्वादामुळे आहेत. आणि दक्षिण प्रदेशातले एक खूप मोठे संत आहेत वृंदावनामध्ये, त्यांनी जे नोट्स बनवले होते भागवतावर, त्याच्यावर आधारित मी षड संदर्भ लिहितोय. त्यांनी नाव नाही लिहिलं, कारण गोपाळ भट्ट गोस्वामींनी सांगितलं होतं माझं नाव नाही यायला पाहिजे. तर म्हणून बरेच हुशार आहेत, बरेच विद्वान आहेत आणि बरेच नम्र आहेत, तर कुठे त्यांचं नाव नाही आहे, पण त्यावेळचे जे स्थानिक लोक होते ते सांगतात की हे ऍक्च्युली सगळं गोपाळ भट्ट गोस्वामींचं आहे. अशा प्रकारे गोपाळ भट्ट गोस्वामी आहेत. गोपाळ भट्ट गोस्वामींचे खूप मोठे शिष्य जे मी सांगत होतो, श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना गुरूंची पदवी दिली, तर त्यांचे खूप महत्वाचे शिष्य आहेत श्रीनिवास आचार्य. तर श्री चैतन्य महाप्रभू पंचतत्व हे या जगातून निघून गेल्यावर भक्ती मार्गाचा जो प्रचार केला तो 3 भक्त होते, श्रीनिवास आचार्य, नरोत्तम दास ठाकूर आणि श्यामानंद पंडित. तर त्या प्रचारामध्ये सगळ्याचे श्रेष्ठ व्यक्ती येते श्रीनिवास आचार्य. तर श्रीनिवास आचार्य जेव्हा वृंदावनाला पोहोचले तेव्हा त्यांनी दीक्षा कोणाकडून घेतली? गोपाल भट्ट गोस्वामींकडून घेतली. तर आपण श्रीनिवास आचार्याबद्दल कधीतरी पुन्हा वेळ आला तेव्हा चर्चा करूया. पण आपण आज गोपाळ भट्ट गोस्वामींबद्दल चर्चा केली. तर कोणाला काही प्रश्न किंवा कोणाला काही यावर विचारायचं आहे गोपाळ भट्ट गोस्वामींच्या जीवनावर? कृष्णदास कविराज गोस्वामी एका श्लोकात मध्ये म्हणतात की जे 6 गोस्वामी आहेत वृंदावनातले, ते 6 माझ्यासाठी वंदनीय आहेत आणि 6 माझ्यासाठी गुरु आहेत. श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्री जीव गोपाल भट्ट दास रघुनाथ, ए छाय गुरु शिक्षा गुरु ये अमार, ता सबार पाद पद्मे कोटी नमस्कार. म्हणतात या 6 गोस्वामींच्या चरणांमध्ये माझे कोटी नमस्कार आहेत. आणि नरहरी चक्रवर्ती आहेत, अजून एक भक्त आहेत, त्यांनी षड गोस्वामी अष्टकम लिहिले. तर त्याच्यामध्ये म्हणतात एछाई गोसाई करी चरण वंदन, जहा होय ते विघ्ननाश अभिष्ट पुरण. म्हणतात हे 6 गोस्वामी आहेत वृंदावनाचे, त्यांना जर आपण चरणांना वंदन केलं तर म्हणतात विघ्ननाश, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जे काही विघ्न आहेत ते सर्व नाश होते. भौतिक जीवनातले जे विघ्न आहेत ते कसे नाश होतात? तर भौतिक जगातले कोणी मोठे व्यक्ती असतात त्यांची जेव्हा आपण शरण घेतो त्याच्यानी नाश होतात. पण आध्यात्मिक जीवनातले जे विघ्न आहेत ते नाश होण्यासाठी आपल्याला रूप सनातन यांच्या चरणांना स्पर्श करायला लागेल. तर जहा होई ते विघ्ननाश अभिष्ट पुरण, आपल्या मनात जेवढ्या इच्छा आहेत आध्यात्मिक त्या सगळ्या पूर्ण होतील जर रूप सनातन यांनी आपल्याला आशीर्वाद दिले. तर म्हणून आज आपण गोपाळ भट्ट गोस्वामी यांना विनंती करूया की आमच्यामध्ये पण तुमच्यासारखं विद्वत्ता येऊ दे, पण त्या विद्वत्तेसोबत तुमच्यामध्ये जी नम्रता आहे ती पण येऊ दे. अनेक वेळा आपल्यामध्ये नम्रता असते कारण आपल्याकडे काही गुणच नसतो, आणि अनेक वेळा आपल्याकडे जर काही चांगले गुण असले तर त्यासोबत गर्व पण येतो. पण हे 6 गोस्वामी आपापल्या क्षेत्रामध्ये इतके थोर आहेत, पण कधी गर्व नाही, आणि इथपर्यंत की माझं नाव कुठे यायला नाही पाहिजे एवढी पण त्यांनी ताकीद देऊन ठेवली होती. जय श्री गोपाल भट्ट गोस्वामी पाद की जय, जय श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल.